नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच झटपट पोह्यांपासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. माझ्याकडे पातळ होते तर मी पातळ पोहे घेतलेत. तर या कपने मी मोजून 2 कप इथे पोहे घेतलेत. तुम्ही कुठल्याही घरातल्या वाटीने 2 वाटी पोहे मोजून घेऊ शकता. आता हे पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि असे 2 ते 3 वेळा पोहे धुवून घ्यायचे आणि नंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. तर इथे मी सगळं पाणी पोह्यांमधलं काढून टाकलं आहे आणि आता यामध्ये साधारण पाव कप पाणी घालायचं आणि हे असे भिजवून पोहे 5 ते 6 मिनटं ठेवून द्यायचे, म्हणजे पोहे अगदी सॉफ्ट होतील. तर 5 ते 6 मिनटानंतर आपण पाहूया. तर आता हे पोहे अगदी पहा सॉफ्ट झालेत. हातानेही सहज असे कुस्करत आहेत. पातळ पोहे मी घेतलेले तर अगदीच पहा लगदा होतो आहे. तर आता हे पोहे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला ते मळता येतील. तर आता हे असे हाताने कुस्करून घेऊया. छान मळून घ्यायचे, म्हणजे अगदी जसं आपली उकड असते त्याप्रमाणे हे होईल. तर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे घेतला आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. कढीपत्त्याची खूप छान चव लागते यामध्ये. आता इथे मी किसलेलं आलं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. पाव चमचा हिंग घातला आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यानंतर इथे यामध्ये 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं. तर या चमच्याने मी मोजून तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर यामुळे आपली रेसिपी कुरकुरीतसुद्धा होईल आणि बाइंडिंगसुद्धा येईल पोह्यांना. तर आता हे पीठ व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. तर सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आता इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. तर आधी थोडंसं मी हे फेटून घेतलं आहे. घरी बनवलेलं थोडंसं कमी आंबट असलेलं दही आहे. तर हे घालत आपल्याला हे पोहे आणि तांदळाचं पीठ जे आपण मिक्स केलं आहे ते मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं घालत जायचं आहे. तर चमच्याने मी इथे घालते. 2-2 चमचे घालत जायचं आणि हे मळत जायचं आहे. तर आपल्याला हे सगळं अर्धा कप दही इथे वापरायचं आहे. आणखी 2 चमचे घालते. तर पोहे हे दही ॲब्झॉर्ब करत जातं. लगेच हे ड्राय व्हायला लागते पहा. तर थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे दही. दह्यामुळे आपली रेसिपी अगदी मस्त आतपर्यंत सॉफ्ट होईल. तर इथे सगळं अर्धा कप दही मी घातलं आहे. तर हे पहा असं झालं आहे. पहा मी तुम्हाला दाखवते. असं सॉफ्ट असं हे मळून झालं आहे. तर आता हे आपण झाकून साधारण 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया. तर आता 5 मिनटानंतर हे पीठ आपलं तयार आहे. तर आता याचे आपण वडे बनवणार आहोत. तर हे पहा, याला आपण मेदूवड्याचा आकार देणार आहोत. तर याचा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं हातावर मळून मेदूवड्याप्रमाणे याला शेप देऊन घ्यायचा. तर पहा मस्त याला असा सहज आकार देता येतो आपल्याला हाताने. आणि असा हा इन्स्टंट मेदूवडा आपण बनवतो आहे. तर हे ते पहा हे मेदूवडे असे बनवून घेतले. आता आपण हे फ्राय करूया. तर फ्राय करण्यासाठी तेल आधी मस्त असं गरम करून घ्यायचं. मी छोटासा गोळा घालून पाहते. पहा पटकन हा गोळा वरती आला आहे, म्हणजे तेल मस्त गरम आहे आपलं. तर
आता आपण यामध्ये मेदूवडे फ्राय करू शकतो. तेल गरम झाल्याशिवाय मेदूवडा याच्यामध्ये सोडायचा नाही, नाहीतर मग तो खूपच तेलकट होतो. आधी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर मग मेदूवडा सोडायचा आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून मग हे मेदूवडे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान फ्राय होतात. तर हे मेदूवडे आपण पोह्यांपासून बनवलेत, तर अगदी कुरकुरीत होतात वरून, आणि आपण यामध्ये दही घातलं आहे त्यामुळे आतून छान सॉफ्टसुद्धा होतात. तर पहा, असे मस्त हे मंद गॅसवरती मी ब्राऊन करून घेतलेत. पाहू शकता किती मस्त हा मेदूवडा दिसतो आहे. अगदी आपले नॉर्मल जसे मेदूवडे असतात डाळीचे, तसाच दिसतो आहे. तर हे आपण काढून घेऊया. तर असे उरलेले जे आपले मेदूवडे आहेत सगळे आपण फ्राय करून घेऊया. तर हे मेदूवडे करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पोहे तुम्हाला अगदी मस्त मळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला बाइंडिंग छान येईल. आणि तळताना हे मेदूवडे तुम्हाला आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मंद फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता जवळूनसुद्धा हा मेदूवडा अगदी मस्त बाहेरून कुरकुरीत झाला आहे. आणि मी तुम्हाला तोडून दाखवते हा आतून. पहा, अगदी मस्त क्रिस्पी आहे वरून आणि आतून मस्त जाळी आली, पोकळ झाला आहे. आणि नाश्त्याला हा खूपच हलका फुलका असा आहे. तर तुम्ही चटणीबरोबर, सांबारबरोबर हा खाऊ शकता. या आधीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये मी खूप वेळा चटणीची रेसिपी दाखवली आहे, वेगवेगळ्या चटण्या दाखवल्या आहेत, तर ते पाहून तुम्ही बनवू शकता चटणी. तर अगदी झटपट होणारे हे मेदूवडे आहेत आणि आपल्याला यासाठी डाळ भिजत घालायची, वाटायची अजिबात गरज नाही. जे कधीही तुम्हाला खायला वाटेल तर तुम्ही पटकन हे बनवू शकता. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी अगदी मस्त रेसिपी आहे आणि खूप वेळ हे असेच कुरकुरीतसुद्धा राहतात. तर आजची ही इन्स्टंट मेदूवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.